ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय निश्चित झालाय। मात्र या माघारीमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद आणि स्थानिक पातळीवरील नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे। ठाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांची माघार। शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध। ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे रवींद्र फाटक तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित पवार रिंगणात होते। दोन्ही बाजूंकडून राजकीय हालचाली सुरू असतानाच अभिजित पवार यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि फाटक यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला। मतांची आकडेवारी आणि विजयाची कमी शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याच्या सूचनेनंतर माघारीचा निर्णय झाल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। निवडणूक लागली की आपण जिंकण्यासाठी लढतो, मात्र ही जागा जिंकण्याची शक्यता दिसत नव्हती। अनेक पक्ष, गट आणि संघटनांची चर्चा सुरू होती। अपेक्षित सहकार्य मिळालं नाही आणि त्यामुळेच माघारीचा निर्णय घेतल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं। आमचं बोलणं गेले कित्येक दिवस काही पक्षांशी, काही गटांशी चालू होतं आणि आम्हाला अपेक्षित असं होतं की त्यांच्याकडनं आम्हाला मदत होईल। पण गेले 2-3 दिवस जो आमचा प्रयत्न चालू होता त्याच्यातनं आम्हाला हे नक्कीच निष्पन्न झालं की ही निवडणूक अवघड किंबहुना इम्पॉसिबल वाटते। म्हटलं मग ही निवडणूक लढण्यापेक्षा संघटनेवर जोर देऊया, संघटना आणखीन बळकट करूया आणि लोकांसमोर जाऊया आणि त्या अनुषंगाने आम्ही माघार घेतली। महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि काही घटक पक्षांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्यानं उमेदवाराला माघार घ्यावी लागल्याची चर्चा। दरम्यान महायुतीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची स्पष्ट संख्या असल्यानं विजयाचा दावा सुरुवातीपासूनच मजबूत मानला जात होता। त्यामुळे अभिजित पवार यांच्या माघारीनंतर शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा विधान परिषदेतील बिनविरोध विजय निश्चित झाला। हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना यावेळेला शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि आमच्या ठाणे पालघरचे सर्व आमदार, खासदार, आमचे नेते सर्व, त्याचबरोबर माझे सर्व मतदार, नगरसेवक, नगरसेविका यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांच्यामुळे हा मला विजय मिळाला। विजयानंतर रवींद्र फाटक यांनी या निवडणुकीची तुलना माजी आमदार वसंत डावखरे यांच्या निवडीशी केली। त्यावेळी शिवसेनेने डावखरे यांना मदत केली होती। त्याचप्रमाणे आज राजकीय समन्वयातून हा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे महाविकास आघाडीने हा पराभव नसून पुढील राजकीय लढाईसाठी घेतलेले एक रणनीतिक पाऊल असल्याचं म्हटलंय। संघटना अधिक मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये अधिक ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। शुभम कोळी, झी24 तास, ठाणे। यानंतर बातमी नांदेडमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक